नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. भारत ग्रॅज्युएट्स या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज 2 दिवस जरा व्यावसायिक कारणामुळे जरा बाहेरगावी होतो, त्यामुळे व्हिडिओ बनवता आले नाहीत. पण आज एक आपण विषय नेहमीप्रमाणे एक नवीन विषय घेऊन आपण तुमच्यासमोर येतो आहे. आजचा विषय म्हणजे की थोडासा वेगळा आहे. कुठल्या विषयावर असा विषय नाही आहे, पण थोडासा वेगळा आहे की नोकरी आपल्याकडे शिक्षण आहे पण नोकऱ्या मिळत नाहीत आणि ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत त्यांना चांगले नोकरदार मिळत नाही आहेत. या दोन्ही गोष्टीचा प्रचंड अभाव आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे मी आज नोकरी मिळण्यासाठी आपल्याला बेसिकली काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला आज समोरून सांगणार आहे. आज आपण जेव्हा नोकरी करायला जातो, म्हणजे आज आपल्या हिंदुस्थानाचा तुम्ही इतिहास बघितला तर पहिल्यांदा मोगल आणि त्याच्यानंतर तुमचं काय म्हणतात त्याला इंग्रज, असा हा आपल्यावर जवळजवळ दोघांनीही म्हणजे तुमच्या मोगलांनी जवळजवळ 250-300 वर्ष राज्य केलं आणि इंग्रजांनी तुमच्यावर 150 वर्ष राज्य केलं. तर याच्यामध्ये आणि आपण मराठी माणूस जे आहे हे आपण ह्या संपूर्ण काळामध्ये आपण पार अटकेपासून तंजावरपर्यंत आपलं राज्य होतं. त्यामुळे आपला वावर सगळीकडे होता आणि हिंदुस्थानावर जर शेवटचे 150 वर्ष जे राज्य केलं त्याच्यामध्ये इंग्रजांनी जे राज्य केलं ते इंग्रजांनी आपल्यावर खूप मोठा पगडा आजही त्यांचा आहे. म्हणजे आजही आपल्याला इंग्रजी ह्या भाषेचा इथे खूप मोठा पगडा आहे आणि इंग्रजी प्रभुत्व असणाऱ्या लोकांना खूप त्याचा फायदा होतो. तर आजचा विषय म्हणजे की आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर नुसतं शिक्षण असून चालत नाही. तर शिक्षण असून चालत नाही, त्यामुळे आपल्याला काही विशेष स्किलसेट्स लागतात. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे आपलं बोलणं एकमेकांशी. आपण काय सांगू शकतो. म्हणजे बरीच लोक काय करतात, त्यांचं बायोडेटा जेव्हा बनवतात ना ते गुगलवर जाऊन ChatGPTवर जाऊन ते बायोडेटा बनवतात आणि त्या बायोडेटात खरं काय लिहिलेलं आहे हे जरी त्या माणसाला विचारलं ना तरी त्याला सांगता येत नाही. मग त्याला विचारलं की बाबा तू हा बायोडेटा कुठून बनवला, तर तो सांगतो मी गुगलवरनं डाउनलोड केला किंवा ChatGPTवरनं घेतला. तर ChatGPT हा जो म्हणजे आहे हे तो एक AI टूल आहे आणि त्या AI टूलवरनं पण ते सगळं करतं, पण AI तो एक स्पेसिफिक याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःला प्रेझेंटेबल करावं लागतं. म्हणजे बरीच लोकं मी बघितली आपल्याकडची ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, पण इंग्लिशचा फरक त्यांना म्हणजे इंग्लिशवर प्रभुत्व नसतं. आणखीन त्यांना इंग्लिशवर प्रभुत्व नसण्याचा त्यांना काही दुःखही नसतं आणि हेही नाही. आणि परत त्याच्यामध्ये त्यांना काय म्हणतात त्याला त्यांना त्याचं काही म्हणजे म्हणून ते नावं ठेवतात की बाबा मला नोकरी मिळत नाही. आता समजा जो साधा BCom BA शिकलेला काही जास्त हे नसलं, पण त्याला समजा इंग्लिश येत असेल चांगलं, हिंदी येत असेल चांगलं आणि हिंदी चांगलं म्हणजे हम डामरी से जाएंगे सरळ जाके उजवी बाजू वळो असं हिंदी नाही, व्यवस्थित हिंदी यायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर तो समजा टायपिंग शिकला, स्टेनो टायपिंग शिकला, तर त्याला नोकरी लगेच मिळू शकते. कारण आज ह्या लोकांची प्रचंड गरज आहे. प्रचंड कोर्टात गरज आहे, गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये गरज आहे, प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये गरज आहे. याच्या व्यतिरिक्त त्याला स्वतःला प्रेझेंट कसं करायचं, आपल्याला काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, आपण हे जे काही आहे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला नीट हे करावं लागतो, अभ्यास करावा लागतो. आणि मग आपण आपल्याला म्हणजे कम्युनिकेशन आपण समोरच्या माणसाला पटवून देता आलं पाहिजे. जी काही गोष्ट असेल तर आपल्याला नाही म्हणायचं असेल तर त्याला न दुखवता कसं नाही म्हणता येऊ शकतं. हा कम्युनिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे. इंग्लिशवर तुमचं बऱ्यापैकी प्रभुत्व पाहिजे. मराठी तर तुम्ही इथे असल्यामुळे मराठी आहेच ते, पण मराठीसुद्धा लिहितानासुद्धा ते शुद्ध मराठी लिहिता आलं पाहिजे आपल्याला. चांगलं मराठी लिहिता यायला पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही छोटे छोटे कोर्सेस केले तुमच्या ह्या ग्रॅज्युएशनबरोबर किंवा 12वी झाल्यानंतर, कारण कमीत कमी हल्ली ग्रॅज्युएशनला महत्त्व आहे. त्यामुळे 12वी किंवा ग्रॅज्युएशन झाल्यावर हे तुम्हाला करता आलं तर तुम्हाला 100% नोकऱ्या कुठेही मिळू शकतात. त्याच्याबरोबर एखादी फॉरेन लँग्वेज शिकलात, आणखीन त्याच्यामध्ये सोन्याहून पिवळं येतं आहे, तेही तुम्हाला फायद्याचं आहे.
त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्याबरोबर हे स्किल सेट अपग्रेड करत असताना तुम्ही कॉम्प्युटरवर पेज मेकिंग किंवा मायक्रोसॉफ्ट वगैरे ह्या काही बेसिक काही गोष्टी शिकलात तर तुम्हाला तिथे, आणि हे सगळं तुम्ही नोकरी करता करता करू शकतात. आणि तुमचं मोठ्या कंपनीत असेल तर स्किल जसं अपग्रेड होईल तसं तुम्हाला वरती जाता येतं. तुमची इंडिव्हिज्युअल काही असेल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचा फायदा होतो. तर हे स्किल डेव्हलप आपल्याला करता आलं पाहिजे आणि आपण ते करत नाही. हल्ली टायपिंग लोक शिकायलाच जात नाही. पूर्वी टायपिंगला खूप स्कोप होता, आणि आजही तो स्कोप आहे. कारण डिक्टेशन घेऊन ते टाईप करणं हे फ्रीलान्सिंग बिझनेस पण चांगला आहे. काय, आणि इंग्लिशवर तुम्हाला जेवढं चांगलं प्रभुत्व होईल तेवढं तुमचं प्रभुत्व चांगलं, तेवढं तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी स्कोप चांगला आहे. हिंदी जर येत असेल तर हिंदीचा पण सुद्धा बऱ्याच लोकांना काय असतं, म्हणजे आपल्या म्हणजे मेडिकल ह्याच्यामध्ये गेलात तर साधारणतः तुम्ही तो मेडिकल रिपोर्ट आला तर मेडिकल रिपोर्ट तुमच्या आईवडिलांचा किंवा तुमचा कोणाचा असेल तर तो चांगला आहे का वाईट आहे हे सुद्धा वाचता येत नाही. काय, तर त्यामुळे तुम्ही लोकांनी नोकरी मिळवण्यासाठी, म्हणजे मी तर म्हणतो मराठी माणसांनी नोकरी करायलाच नाही पाहिजे, उद्योगधंदा करायला पाहिजे. पण ठीक आहे, आपला पिंड नोकरीचा असेल तर आपण नोकरी करायला पाहिजे. तसंच तुम्हाला आज कुठेही जायचं म्हटलं तर इंग्लिश असेल तर उत्तमच तुम्हाला त्याच्यामध्ये चान्सेस असतात नोकरी मिळण्याचे, आणि लोकांना गरज आहे. आज मुंबई पुण्यामध्ये तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक नाही पण पूर्ण हिंदुस्थानातलं लोक आज मुंबई पुण्यामध्ये येतात. काय, आणि मग त्याच्यामध्ये एक तर ते पडेल ते काम करतात जे आपली लोकं नॉर्मली करत नाहीत. पण मग आपल्या लोकांकडे शिक्षण असेल तर हे, आणि थोडीशी नोकरी लागताना आपल्याला एखाद 2-5 हजार कमी मिळाले, स्वतःचं भागतं एवढं जरी मिळालं तरी एकदा चिकटलात की अनुभवाच्या जोरावर तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात. अनुभवाच्या जोरावर तुम्हाला आणखीन जेवढं तुम्ही प्रेझेंटेबल असाल काय तेवढं तुम्हाला चांगला स्कोप आहे. तुमचाच मालक तुम्हाला वरती हे करू शकतो, आणि याच्याबरोबर तुम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टी तुम्ही शिकत गेलात तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल. काय, तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल. त्यामुळे हे स्किल सेट्स बेसिकली इंग्लिश, कम्युनिकेशन, टायपिंग, हे जे काही हे आहेत ते. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग वगैरे झालेली लोकं जी आहेत यांनी थोडीशी स्वतःच्या ह्याच्यावर, म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर असेल त्यांनी कॅडकॅमचा कोर्स केला, कॅडकॅममध्ये प्रभुत्व मिळवलं किंवा इतर कुठल्या लँग्वेजेसमध्ये प्रभुत्व मिळालं तर त्यालाही स्कोप आहे. पण आता AI येतं आहे, AIमध्ये पण काही गोष्टी त्याच्यामध्ये पण बदल होत आहे, आपण त्याच्यावर बोलणार आहोत. पण आज बेसिक तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला काय यायला पाहिजे तर तुमचं कम्युनिकेशन, इंग्लिश आणि टायपिंग या गोष्टी तुम्हाला येत असतील, ह्या बेसिक गोष्टी आहेत. आणि ह्या तुम्ही कितीही शिकला असाल, इंजिनियर झालात, डॉक्टर झालात, आणि ह्या 3 गोष्टी तुम्हाला चांगल्या येत असतील, तुम्हाला डॉक्टर विक्टरला तर इंग्लिश चांगलंच येतं, त्याच्यामध्ये वाद नाही. पण बऱ्याच इंजिनियर्सनासुद्धा इंग्लिश व्यवस्थित येत नाही. तर तुमचं प्रेझेंटेशन स्किल्स हे तुम्ही इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी थोडीशी चांगली वापरायला पाहिजे. रोज दाढी करायला पाहिजे तुम्ही. काय, तुम्हाला नोकरीला जाता तुमचा चेहरा तुमचा प्रेझेंटेबल पाहिजे तुमचा. तर ह्या स्किल सेटमुळे, म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. मी लवकरच कम्युनिकेशनसाठी म्हणून मी काही व्हिडिओज बनवणार आहे काय, किंवा त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन किंवा क्लासेससुद्धा मी अगदी नॉमिनल ह्याच्यामध्ये घ्यायचा माझा विचार आहे. ते सुरू केल्यावर तुम्ही त्याचा पण लाभ घ्या. तसंच आपला बायोडेटा कसा असावा त्याच्या संदर्भात मी काही एक्सपर्ट्सना बोलवणार आहे इथे. तसंच काही HR मॅनेजर्सनासुद्धा मी ह्या संदर्भामध्ये काही लेक्चर्स द्यायला बोलवणार आहे. तर याचा तुम्ही मॅक्झिमम फायदा घ्या. आणखीन हे डेव्हलप करा. तुम्हाला ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर मला नक्की तुम्ही ह्याच्यामध्ये कमेंट्समध्ये टाका. मी तुम्हाला त्याच्यावर मार्गदर्शन करेल. आज एवढंच. धन्यवाद.